नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर आज सकाळी बघा लवकर उठून देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर फुले पण खूप आज मिळाली होती, फुले पण अर्पण करून घेतली. तर बघा असा नारळाला आमच्या कोंब आलेला आहे. तर शुभ का अशुभ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता लहान होता त्यामुळे मी काही दाखवलं नव्हता आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दिसतच असेल, तर आज म्हटलं सांगावं तुम्हाला. तो खूप मोठा असा कोंब आलेला आहे. आता पाने पण फुटतील. तो शुभ असते का अशुभ असते ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा अशी देवपूजा मी करून घेतली आणि सकाळी साखरेचाच नैवेद्य दाखवलेला होता आणि 32 वातीचा दिवा लावलेला होता. बघा तुळशीच्या कांड्या घ्यायच्या आणि 32 वात्या तयार करून तो दिवा लावायचा आहे. आता अधिक महिना चालू आहे त्यामुळे मी रोज लावते, तुम्ही पण लावत जावा. आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि नाश्ता वगैरे करून घेतला आणि आज चपाती, आमरस, भेंडीची भाजी अशी केलेली होती. असं जेवण करून घेतलं आणि पहिल्यांदा मग स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. बघा चपाती, आमरस, थोडी आमटी आणि भेंडीची भाजी, मसाले भेंडी अशी केली होती. तर नैवेद्य वगैरे दाखवलं आणि मग आम्ही सर्वजण जेवण घेतलं. नंतर बघते तर काय आरतीमध्ये स्वामींनी दर्शन दिलेलं होतं. बघा तुम्ही पण बघा, तुम्हाला पण पुढे दिसत असेल. आरतीमध्ये स्वामींनी साक्षात दर्शन दिलेले होते. स्वामी असे चमत्कार रोज कोणत्या ना कोणत्या रूपात करत असतात. आणि रोज मी स्वामीचं जो सारामृत असते 11 माळे जप करते. विष्णू स्तोत्र म्हणते, व्यंकटेश स्तोत्र म्हणते. तर तुम्ही पण या अधिक महिन्यात कोणती ना कोणती सेवा करत जावा. व्यंकटेश स्तोत्र म्हणत जावं रोजच्या रोज. स्वामीचं सारामृत वाचत जावा. तारक मंत्र म्हणायचे आहे. अधिक महिन्यात म्हटलेले खूप चांगले असते, आपली कामे होतात, प्रगती होते. तर तुम्ही पण करत राहा. तर स्वामी बघा आपली किती गोड दिसत आहे. आणि आरतीमध्ये स्वामींनी साक्षात दर्शन दिलेले आहे आणि बोलतात की लिहू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे असे स्वामी बोलतात. तर बघा मग सगळं झाल्यानंतर मग सगळ्यांनी दर्शन घेतलं. घरातल्यानी दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण वगैरे करून घेतलं. आणि मळ्यात केळीची बाग चालू आहे त्यामुळे तिकडे आम्ही मळ्यात जातो. केळी वगैरे काढायची चालू आहे. वक्षरने केळी सगळी आम्ही दिलेली आहे. का तर आता वारं पाऊस पडत आहे त्यामुळे खराब व्हायला नको म्हणून सगळी एकदम देतो. या रोजच्या रोज द्यायला लागते. 10-11 वाजता ती माणसं येतात. मग तेव्हापासून हे गेलेले असतात. पुन्हा जेवण वगैरे झाल्यानंतर मी पण जाते आणि पुन्हा 4-5 वाजता येते. आणि मग बघा संध्याकाळी आली की मग आणि आपली कामे चालू. मग आरती लावायची, चहा करायचा, संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. असं माझं रोजचं रुटीन असतं. आणि माझं नवीन चॅनल आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करत जावा, सपोर्ट करा मला. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज डेली ब्लॉग पाहत राहा. रोज चमत्कार पण पाहत राहा. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात चमत्कार देत असतात. आणि स्वामींना पण श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री